नमस्कार मंडळी, आज आपण मार्केटसारखा परफेक्ट हलवाई स्टाईल असा बीटरूट हलवा बनवणार आहोत. तेही साखर न वापरता. भरपूर टिप्ससहित व्हिडिओ बनवला आहे. कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हलव्याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता, एकदम परफेक्ट मार्केटमध्ये जसं आपण विकत आणतो सेम तशाच पद्धतीचं झालेलं आहे. आता लवकरच 15 ऑगस्ट, रक्षाबंधन, गौरी गणपती असे विविध सण येणार आहेत. तर तुम्ही त्यानिमित्ताने असा परफेक्ट बीटरूट हलवा नक्की बनवून पहा. आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा. तर हलवा बनवण्यासाठी इथे बीटरूट छान स्वच्छ धुवून घेतले आहेत. सुरुवातीला त्यावरची साल या पद्धतीने काढून टाकायची आहे आणि याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर इथे मी 2 बीटरूटचा हलवा बनवत आहे. 3 घेतले आहेत, परंतु मी 2चाच इथे मी बनवून घेणार आहे. तर ही जी वरची साल आहे ही तुम्ही पाण्यात उकळून त्याचा ज्यूससुद्धा करून पिऊ शकता. तर बीटरूट मिक्सरला व्यवस्थित त्याची प्युरी व्हावी यासाठी एकदम बारीक बारीक अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे आहेत. आता हे बीटचे तुकडे आपल्याला कपाने किंवा वाटीने मोजून घ्यायचे आहेत. तर 1 कप भरून एवढे मी हे बीटचे तुकडे घेतले आहेत. म्हणजे साखर किंवा गूळ जे वापरणार आहेत त्याचं प्रमाण कळावं यासाठी. तर 1 कप बीटरूट आहे, त्यासाठी अर्धा कप मी इथे गूळ वापरणार आहे. तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता. तर इथे मिक्सरच्या भांड्यात बीटरूट घातला आहे, पाणी घातलं आहे आणि याची छान बारीक अशी प्युरी करून घ्यायची आहे. नंतर एका बाउलवरती चाळण ठेवायचे आहे आणि त्याच्यामध्ये ही प्युरी आपल्याला व्यवस्थित अशी गाळून घ्यायची आहे. बीटरूटचे मोठे तुकडे राहिले असतील तर आणखी एकदा ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने याला गाळून घ्यायचं आहे. तर याच्यात आणखी मी मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकलं आहे आणि व्यवस्थित याला अशा पद्धतीने छान गाळून घेतलं आहे. तर याचा वरचा जो चोथा राहतो तो तुम्ही बीटच्या पराठ्यामध्ये वापरू शकता किंवा उन्हामध्ये वाळून बीटरूटची पावडरसुद्धा त्याची बनवू शकता. तो सुद्धा अजिबात वाया जात नाही. तर बघू शकता इथे बीट हे पाणी आहे. नंतर आता आपल्याला याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. जर बीटरूट शिजवताना कॉर्नफ्लॉवर घातलं तर त्याच्या भरपूर अशा गाठी होतात, नंतर त्या व्यवस्थित आपल्याला फोडता येत नाही. त्यासाठी अगोदरच याच्यात कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे हलव्याला जे जेलीसारखं टेक्स्चर येतं ते कॉर्नफ्लॉवरमुळेच येतं. तर इथे 4 चमचे कॉर्नफ्लॉवर वापरायचं आहे आणि विस्करच्या सहाय्याने व्यवस्थित याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. तर 4 टेबलस्पून एवढं कॉर्नफ्लॉवर मी 2 बीटरूटसाठी वापरलं आहे. प्रमाण अगदी सोपं आहे. एक वाटी बीटरूट होतं तर अर्धी वाटी गूळ याच्यात घातला आहे. गूळ याच्यात व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे व्यवस्थित तो विरघळला जातो. आणि याच्यात मी आता थोडंसं घट्ट वाटत आहे, आणखी थोडंसं याच्यात पाणी ॲड केलं आहे आणि व्यवस्थित गूळ याच्यात मिक्स करून घेतला आहे. आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे. याच्यात हे बीटरूटचं पाणी टाकायचं आहे आणि सतत याला हलवत राहायचं आहे. तर इथे गुठळ्या होऊ नये यासाठी मी विस्करनेच याला अशा पद्धतीने हलवून घेत आहे. सुरुवातीला गॅस मिडियम ठेवला तरी चालेल, नंतर आपल्याला एकदम बारीक गॅसवर हे शिजवून घ्यायचं आहे. तर शिजवण्यासाठी जरा वेळ लागतो, 15 ते 20 मिनिटे, परंतु याला सतत हलवत राहायचं आहे. जर तुम्ही हलवत नाही राहिले तर याच्यात गुठळे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पद्धतीने विस्करने छान याला व्यवस्थित सतत असं हलवत राहायचं आहे. तर 5 मिनिटे झाली आहेत आणि अशा पद्धतीने हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे. तर आपल्याला पूर्ण हे मिश्रण कढईपासून जोपर्यंत सेपरेट होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने याला मिक्स करत राहायचं आहे. तर बघू शकता एकदम नॅचरल पद्धतीने हे याचा कलर येतो. याच्यात दुसरा कलरही घालायची नाही. बाजारातून जो हलवा आपण विकत आणतो त्याच्यात फूड कलर वापरले असतात किंवा प्रिझर्वेटिव्हसुद्धा असतात. तर अशा पद्धतीने घरच्या घरी सणासुदीला तुम्ही असा बीटरूट हलवा नक्की बनवून पहा. तर बऱ्यापैकी घट्ट झाल्यानंतर याच्यात 2 चमचे तूप ॲड केलं आहे. तूप घातल्यामुळे कढईपासून मिश्रण सेपरेट व्हायला सुरुवात होते आणि हलव्याला एकदम छान अशी चमकसुद्धा येते. तर आता बघू शकता बऱ्यापैकी हे घट्ट झालेलं आहे, परंतु अजून हलव्याला परफेक्ट जसं पाहिजे तसं झालेलं नाही. आणखी 2 चमचे याच्यात तूप घातलं आहे. तर 4 चमचे तूप इथे मी वापरलं आहे
आणि अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे. आता तुम्ही बघू शकता मिश्रण हळूहळू कढईपासून सेपरेट व्हायला सुरुवात झाली आहे. तर पूर्णपणे सेपरेट या पद्धतीने मध्यभागी हे मिश्रण गोळा होत नाही तोपर्यंत याला हलवत राहायचं आहे. किंवा अशा पद्धतीने तुम्ही प्लेटमध्ये हे मिश्रण घेऊन सुद्धा याची गोळी होत आहे का ते चेक करायचं आहे. गोळी होत असेल तर परफेक्ट हलव्याचं मिश्रण झालं आहे असे समजायचं. तर बघू शकता आणखी व्यवस्थित गोळी होत नाही, म्हणून आणखी 1 मिनिटभर याला शिजवून घेतलं आणि आता गोळीही होत आहे आणि मिश्रण मध्यभागी या पद्धतीने एका जागेवरती सुद्धा येत आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि इकडे प्लेटमध्ये आपल्याला हे सेट करायला काढायचं आहे. तर त्याआधी इथे मी खरबुजाचे बी वापरले आहे, मेलन सीड्स किंवा वॉटरमेलन सीड्ससुद्धा तुम्ही याच्यात वापरू शकता किंवा ड्रायफ्रूट्ससुद्धा याच्यात घालू शकता. हलवा खात असताना दाताखाली हे आल्यानंतर खायला खूप छान वाटते. तर इथे आता तुम्ही बघू शकता मिश्रण एका जागेवरती अशा पद्धतीने येत आहे. परफेक्ट हे तयार झालेलं आहे. शेवटी आणखी 1 चमचा मी तूप घातलं आहे आणि छान मिक्स करून घेतलं आहे. आणि ज्या प्लेटमध्ये आपल्याला किंवा ट्रेमध्ये सेट करायचं आहे त्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि गरम गरम हे मिश्रण लगेच याच्यात टाकायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित सेट होतं. थंड झाले की ते व्यवस्थित सेट होत नाही. वरून थोडेसे मी बिया टाकलेल्या आहेत खरबुजाच्या आणि लगेचच हे कढईतलं मिश्रण याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर हा हलवा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. फ्रीजमध्ये ठेवू नका, नाहीतर ते मिश्रण ओलसर होते. बाहेरच आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. तर कढईतलं सर्व मिश्रण मी याच्यामध्ये काढून घेतलं आहे आणि अर्धा ते पाऊण तास याला थंड करून घेतलं आहे. थंड झाल्यानंतर आता हे मी चॉपिंग बोर्डवरती या पद्धतीने काढून घेत आहे. बघू शकता तूप लावल्यामुळे सहज ते हलवा खाली व्यवस्थित निघला जातो आणि चाकूने या पद्धतीने याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. एकदम सोपी पद्धत आहे, बनवायला खूप सोपं आहे. नक्की या पद्धतीने ट्राय करून पहा. तर मी 2च बीटरूटचं बनवले असल्यामुळे हलवा हा कमी प्रमाणात झालेला आहे. तुम्ही 4 बीटरूट वापरून जास्तही प्रमाणात बनवू शकता. इथे बघू शकता स्क्वेअर शेपमध्ये या पद्धतीने मी हलवा काढून घेतलेला आहे. साईडचं जे होतं त्याचा व्यवस्थित शेप झालेला नाही, परंतु मधले जे आहेत त्याचे क्यूब मी इथे काढून घेतलेले आहेत. बघू शकता एकदम परफेक्ट मार्केट स्टाईल दिसत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.